तर पोलिसांनी राहुल गांधींना डिटेन केलेलं होतं। आणि आत्ताची ही स्थिती आपण बघितली तर ज्या ठिकाणी हे सर्व विरोधी पक्षातले नेते आहेत तिथं सोनिया गांधी पोहोचल्याची माहिती आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी राहुल गांधी हे मैदानात उतरलेले आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि राहुल गांधी यांच्यामध्ये चर्चा झाली, पण ती चर्चा निष्फळ ठरली आणि त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने पोलिसांनी या सर्व नेत्यांना ताब्यात घेतलं आणि मॉडेल टाउन या ठिकाणी आणलं। तिकडची आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बघतोय आणि इथंच सोनिया गांधी सुद्धा आल्याची माहिती समोर येतेय। आज मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ दिल्लीमध्ये पाहायला मिळाला। काल खरं तर विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले होते। संसद मार्च त्यांनी काढलेला होता, पण संसदेवर जाण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना अडवलं, बळाचा वापर केला। काही ठिकाणी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला होता। अश्रुधुरांच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले। या जखमी विद्यार्थ्यांची आज राहुल गांधींनी भेट घेतलेली होती, त्यामुळे जे काल झालेला लाठीमार होता त्याचा निषेध करण्यात आला आणि त्याच्यानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं। दुपारच्या सुमारास हे विरोधक पंतप्रधान निवासस्थानासमोर ठिय्या मांडून बसलेले होते। त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं आणि हे अर्ध्या एका तासासाठी हे आंदोलन नव्हतं, तर जवळपास त्यांचं जे आंदोलन आहे ते 3-3.5 तास चाललं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले। सोनिया गांधी आपल्याला इथं दिसत आहेत, त्यांची काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल। सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये पोहोचल्याची माहिती आहे, कारण पोलिसांनी या सर्व नेत्यांना ताब्यात घेतलेलं होतं। मोठमोठे नेते काँग्रेसचे त्याच्यामध्ये होते। एकतर मल्लिकार्जुन खरगे जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, तेही या ठिकाणी आंदोलनाला बसलेले होते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। ते थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? एकतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी आणि आता सोनिया गांधी इथं आपल्याला दिसत आहेत, काय अपडेट्स आहेत सध्याचे? सोनिया गांधी या ज्या आहे काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आहे आणि सोनिया गांधी ह्या मंदिर मार्गावरील पोलीस स्टेशनच्या भागात परिसरात पोहोचलेले आहे। तिथे आपल्याला माहित असेल की काँग्रेसच्या अनेक नेत्यांना तिथे थांबून ठेवण्यात आलेलं आहे, आता दाबून ठेवण्यात आलेलं आहे। खासदार प्रियंका गांधी असो किंवा इतरही काँग्रेसचे खासदार असो, आपल्याला माहित असेल राहुल गांधी यांना जर बघितलं आपण तर राहुल गांधींना इंद्रप्रस्थ स्टेडियम म्हणजे साधारणतः मॉडेल टाउन या परिसरामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांना मंदिर मार्गावर जे पोलीस स्टेशन आहे तिथे त्यांना ठेवण्यात आलं आहे। या भागामध्ये आता सोनिया गांधी दाखल झालेले आहेत। महत्वाचं म्हणजे त्या तिथल्या अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करते, कारण त्या संसदीय पक्षाच्या नेत्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं अनेक खासदार या ठिकाणी आहेत, त्यांना त्यांच्या संदर्भात, कारण की त्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी आज त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने ही काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती आणि राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते त्या संपूर्ण निदर्शनात सहभागी झाले। जेव्हा तिथून हे आंदोलन संपवण्यासाठी निर्णय झाला नाही, तेव्हा शेवटी दिल्ली पोलिसांना ताब्यात घेतलं जातात, शेवटी सोनिया गांधी देखील ते दाखल झालेले आहेत। पण प्रशांत, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की अख्खं गांधी कुटुंब आज आपल्याला रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। एकतर राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी यांनी जमिनीवर बसून आंदोलन केलेलं होतं पंतप्रधान निवासस्थानासमोर, आणि त्याच्यानंतर सोनिया गांधी ज्या बऱ्याच दिवसांपासून आपल्याला तेवढ्या पब्लिकली दिसत नाही, मात्र आज त्या चक्क पोलीस स्टेशनच्या इथं पोहोचल्यात। बरोबर आहे, सोनिया गांधी देखील आता ज्या पद्धतीनं काल संपूर्ण आक्रोश संपूर्ण जनतेने बघितला आणि युवकांच्या ज्या पद्धतीने हल्ले झाले, या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मोठी जबाबदारी त्यांनी आता खांद्यावर घेतली। सगळ्यात संपूर्ण गांधी कुटुंबी जर बघितलं, प्रियंका गांधी असो, त्यानंतर सोबतच बघितलं राहुल गांधी असो, आता सोनिया गांधी या देखील आता रस्त्यावर उतरल्या आणि थेट मंदिर मार्गावर। खरं आहे प्रशांत, मी थोडंसं थांबवते तुम्हाला। काँग्रेसचे सचिन सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सचिन सावंतजी, आज आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये पुकारण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर नेत्यांना ताब्यात घेतलं आणि आता सोनिया गांधी मैदानात उतरल्याचं दिसतंय, तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय म्हणणं आहे पक्षाचं? नाही, हे अत्यंत भयंकर चाललंय या देशामध्ये आणि जे पोलीस राज्य ते आणतायत ते नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान, त्यांना असं वाटलंय की ह्याचं लोकतंत्र नाही मोदी तंत्र झालेलं आहे। देशामध्ये हुकुमशाही प्रस्थापित त्यांनी करून टाकलेले असं त्यांचा आता समज झालेला आहे। परंतु जनतेचा आवाज हा किती मोठा असतो त्यांना अजून परिचय नाही, आंदोलन त्यांना काही माहिती नाही। त्यामुळे आज रस्त्यावरती जनता आहे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे। अजूनही प्रियंका गांधीजींना जेलमध्ये ठेवलेलं आहे, अनेक नेत्यांना मला अजून आता ती माहिती मिळते की कोणाला सोडलेलं नाही, त्यांनी वेगवेगळ्या ठाण्यामध्ये ठेवलेलं आहे। सोनिया गांधीजी स्वतः त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि या सगळ्या दडपशाहीच्या माध्यमातून त्यांना वाटत असेल की विरोधकांवर दहशत निर्माण केली जाईल, ते होणार नाहीये। आता यांचं सिंहासन डोलतंय, तुम्ही किती अत्याचार करा। इथं आम्ही जे गोरे इंग्रज होते त्यांच्या विरोधात लढणारी संघटना आहे, त्यावेळेला तुम्ही पळ काढत होतात तुमचं जे मातृ संघटना,
आज तुम्ही हे काळे इंग्रज जे आलेले आहेत, त्यांचा विरोध आम्ही निश्चितपणे करायला आम्हाला माहिती कसं करावं. मग पुढे पक्षाची भूमिका काय आहे? कारण काल विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते, आज विरोधक हे पंतप्रधान निवासस्थानासमोर आक्रमक झाल्याचं दिसून आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता पुढे पक्ष काय करणार आहे? या संघर्षाची भूमिका आहे. आता संसदेमध्ये चर्चा होणार नसेल तर ती रस्त्यावर होईल, कारण शेवटी रस्त्यावरच्या लोकांचंच प्रतिनिधित्व त्या ठिकाणी ते संसदेमध्ये करत असतात. पण तिथं जर तुम्ही चर्चा मग नाकारत असाल, मंत्री जितेंद्र सिंग म्हणतायत की राहुल गांधींनी आपली जी मागणी आहे ती बदलली. आधी संसदेमध्ये चर्चेची मागणी करत होते, ती मान्य केल्यानंतर मग राजीनाम्याची मागणी ते करू लागले. एकच पद्धतीनं जाऊन बाहेरनं बोलायचं. अजून ते राहुल गांधीजी बाहेर आलेले नाही. प्रश्न असा आहे की गेल्या 2 महिन्यापासून काँग्रेस पक्ष देश पातळीवरती विविध राज्यांमध्ये या नीटच्या परीक्षेच्या संदर्भात आंदोलन करते आणि प्रमुख मागणी ती धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हीच आहे. त्यामुळे ती बदलण्याचं कारणच त्यावेळेला नव्हतं. आणि तुम्ही जर त्या व्हिडिओ फुटेज घेतलात तर राहुल गांधीजी तिथे आतमध्ये. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे सचिन सावंतजी. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल.